सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल। हे आपण बनवले मालवणी फेमस कोंबडी वडे। तर हे कसे बनवायचे आहेत तर आपल्याला धने जिरं जे आपलं बडीशोप आहे ते एकदम भाजून घ्यायचं आहे। थोडंसं काळपट करा म्हणजे त्याची चव चांगली येते। मग हे असं झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला रस घ्यायचं, बाकीचं सगळं फेकून द्या। आपल्याला एक कांदा घेतला आहे तो आपण मिक्सरमध्ये लावून घेतलेला आहे बारीक, तर हे त्यांनी चव येते। आणि मग हे सगळं गाळून वगैरे घेतलेलं आहे मी, हे मिश्रण आहे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर एक पेला आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव पेला आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाव पेला बेसन पीठ घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाव पेला बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घ्यायचं, मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर ह्याच्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण एक मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपल्याला त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि काश्मीरी लाल जो तिखट असतो तो आपल्याला टाकून द्यायचा आहे। आता हे सगळं आपल्याला पहिले चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे। मी एका कढईत पाणी ठेवलं आहे गरम करत, ते आता आहे ना कोमट झाल्याचे आपण टाकून देऊया। आणि ते थोडंसं टाकल्याच्या नंतर आपल्याला चमच्याने सगळं मिक्स करायचं, कारण हात भाजेल ना आपला। तर आपल्याला थोडा वेळ ना ते पीठ थंड करून मग आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। आणि मळून घेतल्याच्या नंतर ते आहे ना 1 तास तरी तुम्हाला भिजत ठेवायचं आहे, कारण का वडे खूप चांगले मस्तपैकी फुलतात। तर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अर्धा आता आपण हे अर्ध्या तासाच्या नंतर पोळपाट घ्यायचा आहे। त्या पोळपाटात एक गोळा करायचा आहे, त्या पोळपाटाला तेल लावायचं। अदरवाईज तुम्ही कुठलाही प्लॅस्टिकचा पेपर किंवा बटर पेपर वापरू शकता। हे पोळपाट चांगलं असल्यामुळे याला ते चिकटत नाही आहे। तर त्याला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि हे आहे बघा एकदम मस्त असे थापले जातात। मध्ये होल करून घ्यायचं आहे, कारण कोंबडी वडे हे मध्ये होल असतोच, तर ते कोंबडी वडे दिसत नाहीत। आणि जर नाही दिसले तर मग ते पुरी वाटेल। तर हे असे भोकाचे वडे बोलतात ह्याला काही काही ठिकाणी। तर हे गरम तेलामध्ये टाकून द्यायचं आणि गरम असलं पाहिजे, उकळतं तेल असलं पाहिजे। आणि जर तो लालसर झाल्यानंतर आपल्याला तो कमी करून घ्यायचा आहे आणि मग तो आपण मंद आचेवर त्याला तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे आपले कोंबडी वडे तयार झालेले आहे। गटारी स्पेशल हे मालवणीमध्ये हे कोंबडीचे वडे केलेच जातात। तर नक्की ट्राय करा। आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लोक खूप बघतायत पण सबस्क्राईब करा। प्लीज सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।